खरं तर आज शिवाजी पार्कहून संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक दाखल होत आहेत आणि आपण आता या ठिकाणी बघू शकतो की मुस्लिम मावे देखील शिवाजी पार्क या ठिकाणी दाखल झाले आहेत। काय सांगाल दादा, कुठून आलात आपण? मी संगमनेर शहरावरून आलेलो आहे। आजीज मुमीन नाव आहे, मुस्लिम मावळा म्हणून मला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोय। फक्त हेच मुद्दा घेऊन आलोय जे माझे बॅनरवर मी टाकेले। हे सरकाराकडे 50 खोके गद्दारांना विकत घेण्याकरता आहे, पण जे बळी राजानी जे उद्ध्वस्त करून गेला, पण माझे शेतकरींना मदत करायला यांच्याकडे फक्त 85 रुपये गुंठा आहे। हे 23 आणि 25 लाख रुपयाचे बेडवर झोपायला यांना पैसे, शेतकऱ्यांना पैसे द्यायला नाहीये। मग शेतकऱ्यांनी मरावा का? शेतकऱ्यांनी मरावा का? शेतकऱ्यांनी किती बळी द्यावा, आज किती सोसायट्यात किती आत्महत्या करावे? अरे त्यांना बी बायका पोरं आहे, त्यांचा विचार करा, त्यांचे विचार करा, शेतकरीला जगवा। अरे देवा भाऊ, तुम्हाला कोणतं निवड दाखवायचं हे सांगा आम्हाला, ते आणून निवड दाखवू आम्ही तुम्हाला। पण शेतकऱ्यांना वाचवा, शेतकऱ्यांची मदत करा, त्यांचे वल्ले दुष्काळ जाहीर करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपये मदत जाहीर करा। गोरेगाव या ठिकाणी मेळावा पार पडतोय, काय सांगाल? पहा साहेब, आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचे कट्टर एकनिष्ठ शिवसैनिक आहोत। कारण त्यांनी 18 बगड जाती जमातीला सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये ना काम केलेलं आहे। कोरोना सारखी महामारीमध्ये त्यांनी ना विजय प्राप्त केलेलं आहे। तर मुद्दा हा आहे का तुम्ही आमचे जे ते किती बी मोठे गद्दार झाले असेल तर शेवटी बूट चाटून झालेले, त्यांच्या बाबतीत आम्हाला काहीच विचारू नका, आम्हाला त्यांच्याशी काय घेणं देणं नाही। आमचे उद्धव साहेब काल भी मुख्यमंत्री होते, आज भी मुख्यमंत्री आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भी परमनंट मुख्यमंत्री होतील। कारण त्यांनी मुख्यमंत्री पद खुर्चीमुळे नाही होतो, लोकांच्या मनामध्ये ना जागा करावा लागती। मुख्यमंत्री मध्ये ना तेवढा दम बी लागत, मुख्यमंत्रीची खुर्चीला लात मारून वर्षा बंगला सोडून निघायला। का चाटूगिरी नाहीये, भामटीगिरी नाहीये। का साहेब मला करा महाराष्ट्रातून आहे ना गुजरातला जायचं आणि तिकडे सलाम करायचा आणि मुजरा करायचा आणि तिकडून पद घेऊन याला आम्ही मोकळे नाही। उद्धव साहेब ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड होता, आहे आणि राहणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा। भाषण करतील का, काय वाटतं? 100% उद्धव राज कधी समजून घ्या, महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सुनामी येणार आहे। कारण हा सुनामी भ्रष्टाचारी आणि गद्दार आणि लबाड यांना डुबून टाकीन आणि त्याच्यातूनच विकास, प्रगती आणि सर्वसामान्य हिंदू मुस्लिम लोकांना न्याय मिळवून देणार। खरं तर मुस्लिम मावे देखील या ठिकाणी आता शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत। त्यांनी एकदम आक्रमकपणे त्यांची भूमिका मांडली की शेतकऱ्याला फक्त 85 रुपये गुंठा एवढीच मदत सरकार करू इच्छित का। कॅमेरामॅन ज्ञानदीप बच्चाव सह मी राहुल वाघ, थेट शिवाजी पार्कहून लोकसेवासाठी।